ओके, तो आपल्याला आता पुन्हा एक नवीन क्वेश्चन घेतला आहे आपण. आता हा इलॉंगेशनचा क्वेश्चन आहे. तो हाच क्वेश्चन आपण पुन्हा एकदा घेऊया म्हणजे आपला परफेक्ट हा टॉपिक कव्हर होऊन जाईल. बघा, स्टील बार 800 mm क्रॉस सेक्शन आहे. याचा अर्थ तुम्ही जर का समजा या बारकडे बघितले तर 3 एरिया दिसायला भेटतात तुम्हाला, 3 तुकडे, 1, 2 आणि 3. या प्रत्येकाचा एरिया जो आहे ना, याला कापून बघितलं ना तुम्ही, त्याचा एरिया सगळ्यांचा 800 mm² आहे. तो क्रॉस सेक्शन एरिया 800 mm² आहे. ही सब्जेक्टेड टू ॲक्सियल फोर्स शोन इन फिगर 2. तो तुम्हाला काय म्हणलं, याच्यावरती ॲक्सियल फोर्स लागते. हे बघा 10, 20 याला बोलतात ॲक्सियल फोर्स. तो लागता याच्यावरती. ही आकृती तुम्हाला दिली फिगर नंबर 2 इथं म्हणले फाइंड द टोटल चेंज इन द लेंथ. तुम्हाला टोटल चेंज काढायचा लेंथचा, ई ची व्हॅल्यू पण दिलेली. म्हणजे बघा, तुम्हाला उत्तराचा बाण तुम्ही मारला, एरिया दिलाय तुम्हाला 800 mm², बरोबर. हे बघा, एरिया 800 mm² दिलाय आणि ई दिलाय 2 × 10⁵. तो 2 × 10⁵ ई दिलाय. ओके, आता आपण काय करणार आहे, हा जो पण बार आहे, हे 3 तुकड्याचा बार आहे. तो त्यामुळे आपण याला काय करणार, 3 तुकडे करून टाकूया. बघा, हा झाला पहिला तुकडा, हा झाला त्याचा दुसरा तुकडा, आहे बघा हा दुसरा तुकडा, आणि इथला हा तिसरा तुकडा. समजा असे सेपरेट करून मी दाखवतो. ओके, प्रत्येक तुकड्याची इथं लांबी लिहून टाकू. बघा, याची लांबी आहे 1.5 मीटर, तो लांबी आहे याची 1.5 मीटर. याची दुसऱ्याची लांबी आहे 3 मीटर, तो 3.0 म्हणजे 3 मीटर. या तिसऱ्याची लांबी जी आहे ती आहे 1.5 मीटर, 1.5 मीटर. ओके, आता मी अगोदरच बोललो होतो की पहिले सुरुवातीला हे एंडचे जे बॉक्स आहेत, याला नंबर 1 आहे, याला 2 आहे, याला 3 म्हणतो आपण. तो एंडचे बॉक्स जे आहेत त्यांच्यावरचे फोर्स दाखवायचे. म्हणजे हा पहिला बॉक्स तो याला इकडे बघा, हा 50 लागतोय ना, हा 50 बाहेर ताणतोय, हा बाहेर ताणतोय 50 kN, म्हणून हा इकडे बी 50 kN बाहेर ताणणार. ओके, इकडे या, इथं जर बघायला गेला तो हा 10 kN बघा इकडून लोटतोय. तर हा जर का समजा कॉम्प्रेस करतोय 10 kN, तो इकडून बी 10 kN काय करणार, कॉम्प्रेस. तो एंडचे हे 2 बॉक्स याचे फोर्सेस या पद्धतीने दाखवून द्यायचे. पण मधला जो आहे तो तुम्हाला इथं बघताच असं लिहिता येणार नाही. तो इथं बाहेर दाखवायचा बाण आणि इथे लिहायचा x, इथे लिहायचा x. ओके, तो आता आपण याचं कॅल्क्युलेशन करू. बघा, तुम्हाला माहिती आहे की इकडे जाणारा म्हणजे पॉझिटिव्ह, इकडे येणारा म्हणजे निगेटिव्ह. मग आपण आता काय करणार, बघा पहिल्या आकृतीवरती 50 चालला इकडे म्हणून 50 पॉझिटिव्ह राहणार. तो 50 पॉझिटिव्ह राहणार म्हणून मी काय करणार, पॉझिटिव्ह 50. पुन्हा x बघा इकडे चालला म्हणून काय राहा -x. म्हणजे मला काय म्हणायचे, 50 आणि x हे दोघं एका ठिकाणी आहेत आणि यांच्यामुळं, या दोघांच्या चिटकल्यामुळं इथे 80 kN फोर्स बनतोय. मग तुम्ही काय करणार, 50 चालला तिकडे म्हणून पॉझिटिव्ह 50, x चालला इकडे म्हणून निगेटिव्ह x, इज इक्वल टू जर बघायला गेला ते दोघं जिथे चिटकत आहे तिथे काय 80 आहे, तो पलीकडे म्हणजे पॉझिटिव्ह, इथे 80 असं मी करून देणार. ओके, आता जर का आपण याला सॉल्व्ह करायला गेलो शिफ्ट सॉल्व्ह, तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बघा, 50 - αx, अल्फा इक्वल 80. शिफ्ट सॉल्व्ह आन्सर इक्वल, तो याचं उत्तर येते -30. याचा अर्थ x जो आहे याचं उत्तर किती येते, -30 kN. आता बघा तुमच्या लक्षामध्ये पहिला बॉक्स जो आहे तो ताणला जातोय म्हणून हा पॉझिटिव्ह बॉक्स आहे. दुसरा बॉक्स जो आहे तो कॉम्प्रेस होतोय म्हणून हा निगेटिव्ह बॉक्स आहे. आणि तिसऱ्या बॉक्सवरती जी किंमत आली xची ती -30 kN आली आहे. म्हणजे तो निगेटिव्ह वालाच राहणार. तिथे लिहिताना आपण -30 kN टाकून द्यायचं. कसं काढलं कळालं, तो बघा 50 इकडे जात होता, पॉझिटिव्ह 50 घेतला, ठीक आहे, ते पॉझिटिव्ह 50 घेतला. x जो आहे हा इकडे जात होता म्हणून हा -x घेतला. पण हे दोघं जिथे जुडत आहे ते इथं जुडत आहे 80 पलीकडे म्हणून मी 80 पॉझिटिव्ह घेतलाय बघा पलीकडे म्हणून. तो शिफ्ट सॉल्व्ह आन्सर इक्वल करून आपला आन्सर काढून टाकलाय. फोर्सेस आपले सगळे आलेले आहेत. आता मला डिफॉर्मेशन काढायचं आहे, त्यामुळे डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला आपला डेल्टा L इज इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3 या पद्धतीने राहतो. याला आपण एक सरसगट पण सॉल्व्ह करू शकतो, पण स्पेशल सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. बघा, तो आपण पहिल्यांदा डेल्टा L1 काढू. डेल्टा L1 काय, PL/AE पहिल्या बॉक्सचा. पी काय बघा, पहिल्या बॉक्सचा पी किती, 50 kN. आणि तो काय बॉक्स कोणता आहे, पॉझिटिव्ह म्हणून आपल्याला काही टेन्शन नाही. तो 50 kN म्हणजे 50 × 10⁻3. लांबी किती त्याची, लांबी मीटरमध्ये दिली, तुम्ही mm मध्ये लिहा म्हणजे 1.5 × 10⁻3. ओके, हा झाला mm मध्ये. एरिया किती आहे, सगळ्यांचा एरिया सारखा आहे. किती एरिया, 800. तो 800 एरिया लिहिला. ई तुम्हाला न्यूटन पर mm² मध्ये लागते. बघा, ई जो आहे हा ई हा न्यूटन पर mm² मध्ये लागते. ईची व्हॅल्यू किती, 2 × 10⁵. तो 2 × 10⁵ न्यूटन पर mm² मध्ये टाकला. अशा पद्धतीने तुम्ही डेल्टा L1 काढू शकता. मग किती येते बघा, याचं कॅल्क्युलेशन जर करायला गेलो तर 50 × 10⁻3 पुढे काय इंटू 1.5 × 10⁻3 डिवाइड बाय हे किती आहे 800 इंटू 2 × 10⁵. 2 × 10⁵. याला जर का आपण सॉल्व्ह करायला गेलो त्याचं उत्तर किती येईल बघा, याचं उत्तर येईल आता 0.4687 mm मध्ये. हा झाला पहिला बॉक्स. ओके, आणि तो बॉक्स का आता पॉझिटिव्ह. दुसरा घेऊया. दुसरा आता मला दुसरा पॉईंट करायचा डेल्टा L2 PL/AE दुसऱ्या बॉक्सचा. काय येईल मग आता बघा, पी किती याचा -30 आहे बघा, किती आला जो आहे तो लिहायचा. दुसऱ्या मधल्या बॉक्समध्ये जे येतं ते लिहायचं. -30 kN आहे. kN म्हणजे 10⁻3. L किती त्याची लांबी, दुसऱ्या बॉक्सची लांबी 3 मीटर. तो 3 मीटर म्हणजे 3 × 10⁻3
डिवाइड बाय एरिया कॉमन आहे, एरिया किती सगळ्यांचा 800, तर एरिया लिहिला मी 800 आणि ई किती आहे, ई दिला आहे 2 × 10⁵. तर या पद्धतीने जेव्हा आपण याला सॉल्व्ह करणार त्याचा आन्सर किती येणार बघा, -30 × 10⁵. पुढे गेलो इंटू 3 × 10⁵, राईट. खाली जातो आता, इथं किती आहे 800 × 2 × 10⁵. याचा आन्सर जर आपण काढलं तर हे आन्सर येते आता -0.5625 mm मध्ये. आणि तिसरा बॉक्स जर आता आपण सॉल्व्ह करायला गेलो ΔL3, तो काय असतो PL/AE. तिसऱ्या बॉक्सचा तिसरा बॉक्सचा फोर्स किती बघा, हा कॉम्प्रेशनवाला बॉक्स आहे, निगेटिव्ह बॉक्स आहे आणि फोर्स किती लागतो त्याच्यासाठी दाखवा 10, तो 10 × 10⁵. पण बॉक्स कॉम्प्रेसिव्ह आहे, निगेटिव्ह बॉक्स आहे म्हणून -10 दाखवला आहे. लांबी किती त्याची, लांबी आहे त्याची बघा 1.5 मीटर. तो 1.5 मीटर म्हणजे 1.5 × 10⁵. मीटरमध्ये आहे, MM मध्ये करण्यासाठी 10⁵ ने मल्टिप्लाय करावा लागतो. ए किती सगळ्यांचा एरिया 800 आहे आणि ई किती 2 × 10⁵. तो 800 सगळ्यांचा एरिया आहे, 2 × 10⁵. आता याला आपण सॉल्व्ह करू शकतो. काय आन्सर येते बघा, झाला आन्सर सॉल्व्ह आता. तो -10 × 10⁵ इंटू 1.5 × 10⁵, ठीक आहे. डिवाइड बाय काय बरं का, आता डिवाइड बायला गेलो 800 इंटू 2 × 10⁵, राईट. याला जर का आपण सॉल्व्ह केलं त्याचा आन्सर येते -0.0935 mm. तुम्ही 2-3 घरांपर्यंत घेतलं तरी चालेल. ते तिघं उत्तर आलेले आहेत आपल्याकडे. आपण आता याचं काय करणार, याचा आपण टोटल काढणार. तर याचा आपण काय करणार आता टोटल. तो जागा नव्हती म्हणून मी आता इकडे येतो बाबा पलीकडे, ठीक आहे, पलीकडे येतो. तो ΔL काय येईल बरं का आता, ΔL बरोबर ΔL1 + ΔL2 + ΔL3, राईट. तो टोटल ΔL काढायचा आहे. ΔL1ची व्हॅल्यू किती आली 0.4687. ओके, तो 0.4687 हा 87. ओके. पुढचा दुसरा काय आहे -0.5625. तू इथं डायरेक्ट लिहिणार -0.5625. तिसरा बघू, तिसरा -0.09375, -0.09375. तर आपण याला जर का सॉल्व्ह केलं तर आपलं ॲक्युरेट आन्सर येऊन जाईल. किती येईल बघा, तो किती येईल 0.4687 -0.5625 -0.09375 0.093 बघा 9375. याचं उत्तर किती येते, याचं उत्तर येते -0.18755. ΔL बरोबर -0.18755. तुम्ही जर 2 घर इथपर्यंत बी लिहिलं तरी चालेल MM मध्ये. तो हा पूर्ण बॉक्स आपला कॉम्प्रेशनमध्ये आहे -0.18755. ओके.